न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आता थांबवायचं कसं? नाटकाचा अहिल्यानगरला प्रयोग हाऊसफुल। सावेडीत आल्यावर घरच्यासारखं वाटलं। ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक। मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या आता थांबवायचं कसं या नाटकाच्या निमित्ताने मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी सावेडी गावाला सदिच्छा भेट दिली। सावेडीचे सुपुत्र आणि या नाटकाचे लेखक दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्यासह सर्व कलाकारांचा ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत जिव्हाळ्याने आणि उत्स्फूर्तपणे सत्कार करण्यात आला। आपल्या गावच्या लेखाने म्हणजे संदीप दंडवते यांनी या दर्जेदार नाटकाचे लेखन व दिग्दर्शन करून मिळवलेल्या यशाबद्दल सावेडीकरांनी अभिमान व्यक्त केला। यावेळी उपस्थित अनेक ग्रामस्थांनी दंडवते यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याला आकाश दंडवते, अजय दंडवते, नगरसेवक रवी बारसकर, नगरसेविका आशाताई कराळे, नगरसेवक करण कराळे, सीए राजेंद्र काळे आणि संजय आडोळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नाटकातील मुख्य कलाकार डॉक्टर गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी मोने, ऐश्वर्या शेटे, वंदना शिंदे आणि आकाश पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। दरम्यान या सत्कार समारंभानंतर आता थांबवायचं कसं या कौटुंबिक नाटकाचा हाऊसफुल प्रयोग यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक। मला खूप आनंद होतो की संदीप दंडवते यांच्या गावात आम्ही आज इथे आलो। त्यांचे सगळे लहानपणापासूनचे मित्र, त्याचे हितचिंतक, त्याचे नातेवाईक, घरची मंडळी यांनी आमचं खूप मनापासून स्वागत केलं आणि ज्या लोकांनी त्याला लहानपणापासून या स्टेजपर्यंत पाहिलं त्यांच्या डोळ्यातलं कौतुक, त्यांच्या डोळ्यातला आदर, स्वागत आम्ही अनुभवत होतो आणि खूप बरं वाटलं। या एकांकिका बघण्याच्या निमित्ताने मला हे नाटक करता आलं आणि त्यांचं हे व्यावसायिक नाटक पहिलं दिग्दर्शन आहे आणि हे नाटक खूप सध्या चर्चेत आहे। ते ऑलरेडी 30 प्रयोग झालेले आहेत। लवकरच ते 50 प्रयोग आम्ही करणार आहोत। महाराष्ट्रात तर आम्ही सगळीकडे हे नाटक करणारच आहोत। महाराष्ट्राच्या बाहेरही आम्ही जातो आहोत आणि थोड्याच कालावधीत आम्ही भारताच्या बाहेर सुद्धा हे नाटक करू। हा विषय आजच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता, आवश्यक होता, पालकांच्या दृष्टीने आणि पाल्यांच्या मुलांच्या दृष्टीने सुद्धा, आणि म्हणूनच मला तो खूप आवश्यक वाटला। तो एकांकिका पातळीवर न राहता तो व्यावसायिक नाटकाच्या पातळीवर जर आला तर खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली याचा मला स्वतःला खूप आनंद आहे। आज त्याच्या गावात या सगळ्या यशानंतर त्याच्याबरोबर हा समारंभ, छोटासा घरगुती समारंभ साजरा करताना खूप आनंद झाला। आज त्याच्या या गावात त्याचं हे नाटक त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे। त्याचा पहिला प्रयोग होतोय। माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी या नाटकाला यावं आणि त्यांनी काय केलंय ते बघावं आणि मग त्याचं कौतुक करावं। माझी खात्री आहे तुमचं पूर अभिमानाने भरून येईल, आनंदाने भरून येईल आणि मग तुम्ही त्याला शाबासकी द्या। खूप खूप धन्यवाद, तुम्ही जे आमचं स्वागत केलं, आमचं इथे आदरातिथ्य केलं, आमचा एवढा छान पाहुणचार केला, त्याबद्दल नाटकाला तुमच्या सगळ्यांची वाट बघतोय। धन्यवाद। नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मोने। आज बऱ्याच वर्षांनी, मुळात मी नाटकच 10 वर्षांनी करते, पण त्याहीपेक्षा खूप वर्षांनी मी नगरमध्ये आलेले आहे आणि खूप छान वाटतं आहे आज इथे आल्यावर। आणि आज आमचे लेखक दिग्दर्शक संदीप दंडवते ह्यांच्या घरी मी आलेले आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच अभिमान वाटतो त्यांचा, मला ठाऊक आहे, पण आम्हालाही त्यांचा खूप अभिमान वाटतो की छोट्याशा गावातनं येऊन खूप काबाड कष्ट करून ते मुंबईपर्यंत पोचले। नुसते पोचलेच नाही तर आपलं नावही सगळीकडे त्यांनी केलं। आज सगळीकडे आमच्या नाटकाची त्यांनी लिहिलेल्या, म्हणजे आधी #इनोसंट अशी एकांकिका होती, त्याच्यावरून त्यांनी 2 अंकी नाटक लिहिलेलं आहे, आता थांबवायचं कसं।
आणि या नाटकाची सगळीकडे चर्चा चालू आहे. अगदी दिल्लीपर्यंत सुद्धा चर्चा आहे. सप्टेंबरमध्ये आम्ही दिल्लीला याचा प्रयोग करणार आहोत, इंदोरला आम्ही प्रयोग करणार आहोत, कदाचित भोपाळलाही करू, अजून खूप ठिकाणी प्रयोग करणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नक्कीच त्यांचा अभिमान वाटतोय आणि इथे आल्यानंतर खूप छान वाटतंय आम्हाला. अगदी आमच्या घरी आल्यासारखं आम्हाला वाटतंय. म्हणजे जसे संदीप सर आमच्याशी मुंबईमध्ये होते आमच्या बरोबर, तसंच आम्हाला इथे वाटतंय की काही फार वेगळं नाही वाटत आहे. आमच्या घरी आम्ही आल्यासारखं वाटतंय. आमच्या आईला, आमच्या वहिनीला भेटल्यासारखं आम्हाला वाटतंय. कारण प्राजक्ता वहिनी सुद्धा आमच्यासाठी काही दूरची नाहीये. प्राजक्ता वहिनी सुद्धा आमच्यातलाच एक भाग आहे असं आम्हाला नेहमी वाटतं. कारण ती जेव्हा तालमींना यायची, तेव्हा आम्हाला काही-काही सूचनाही द्यायची, की नाही, नाही हे बरं वाटतंय, हे ते बरं वाटतंय. कारण तिनेही नाटकातून कामं केलेली आहेत. तिथूनच त्यांची ओळख झाली. तिथूनच त्या दोघांनी एकत्र संसार सुरू केला. तर त्यामुळे आम्हालाही हे घर हे आमचं घर वाटतंय आणि खूप छान वाटतंय आणि आता कदाचित माझे डोळे मिटतायत कारण आम्ही खूप मस्त जेवलोय. आज जरी उपास असला तरी मस्तपैकी जेवलोय आणि इकडची प्रसिद्ध बासुंदी आम्ही खाल्ली. तर इतकं आमचं छान त्यांनी पाहुणचार म्हणण्यापेक्षा आमचं माहेर असं आपण म्हणूया का, माहेरवाशिणींचा खूप त्यांनी छान पाहुणचार केला असं मी म्हणेन आणि खूप छान वाटतंय. तर तुमच्याच माणसाचं, तुमच्या लाडक्या माणसाचं नाटक बघायला नक्की या. आज आहे रात्री 8:30 वाजता सहकार नगर सभागृहामध्ये. तेव्हा नक्की या. आम्ही तुमची वाट बघतोय आणि त्यांच्याबरोबर तुमच्या लाडक्या संदीप दंडवतेंबरोबर आमचंही थोडंसं कौतुक करा. आम्हाला खूप आनंद होईल तुम्ही आलात तर. आम्ही उत्सुक आहोत तुम्हाला भेटायला. तेव्हा नक्की या आमचं नाटक बघायला. आता थांबवायचं कसं? अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.